फुकटात मिळतंय म्हणून कचऱ्यातलं अन्नही घरी न्यायचं। कानपूरमध्ये एका फॅक्टरीने एक्सपायर झालेले चॉकलेट्स आणि बिस्किट्स कचऱ्यात टाकून दिले आणि ते उचलून घरी नेण्यासाठी जी गर्दी झाली ते पाहून तुमच्या लक्षात येईल की भारतात रेवडी संस्कृती इतकी का फेमस आहे। अशी मेंटॅलिटी ज्यामध्ये यांना इतकंही कळत नाही की चांगले चॉकलेट्स कोणी का फेकून देईल। एक्सपायर्ड झालेले चॉकलेट्समुळे फूड पॉइझनिंग होऊ शकते आणि मुलांना हे सांगणार काय आहेत, मी तुझ्यासाठी कचऱ्यात फेकलेले चॉकलेट्स आणले। बरं, ही पहिलीच वेळ नाही आहे हायवेवर दारूचा ट्रक उलटल्यावर लोकांनी ड्रायव्हरला वाचवायचं सोडून दारूच्या बॉटल्स घेऊन पळालेत। रस्त्यावर केमिकलचा ट्रक उलटला, लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून ते तेल घेण्यासाठी पळाले। तेव्हा एखाद्या मॉलमध्ये सेल सुरू होतो, लोकांची गर्दी पाहून तिथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती होते। लोक रांगा तोडतात, कपड्यांवरून एकमेकांसोबत भांडतात, मॉलचे दरवाजे तोडून आत शिरतात। आपण गरीब असणं किंवा मध्यमवर्गीय असणं ही लाजेची गोष्ट नाहीये, पण फुकटच्या किंवा स्वस्तातल्या गोष्टींसाठी आपण आपला आत्मसन्मान, सिव्हिक सेन्स विसरणं ही मानसिक लाचारी आहे। फुकट मिळणाऱ्या गोष्टीच्या मागे धावणं आधी थांबवा। या जगात काहीच फ्री मिळत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला किंमत मोजावीच लागते, एकतर पैसे देऊन नाहीतर आत्मसन्मान गमावून।